नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मराठीचे उत्तर टाकले होते. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी आज झालेल्या RTS पेपरमधील सायन्सचे संभाव्य उत्तर टाकणार आहे. त्यामध्ये थोडेफार काही चेंजेस होऊ शकतात. तर हा आपण सेट ए बघणार आहोत. तर त्यामध्ये सायन्सचा क्रमांक 24 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता डॅश डॅश या दरम्यान असते. तर त्याचं उत्तर आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. निपरमॅग या खालीलपैकी कोणत्या धातूचं संमिश्र आहे? तर पर्याय क्रमांक 1 लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम. बटाटा वेफर्स हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कीटक व बुरशीची वाढ होऊ नये यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 27. दुधाचे दही होणे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर त्यामध्ये ब व क हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब आणि क. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांच्या लहान कणांना अणू असे नाव दिले आहे? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डेमोक्रिटस. खालीलपैकी कोणत्या घटकाचा वापर पोर्टलँड सिमेंट तयार करण्यासाठी केला जात नाही? तर त्यातील ऑप्शन आहे कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. प्रश्न क्रमांक 30. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर त्याचं उत्तर आहे मॅग्नेशियम. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. टायफॉईड हा आजार दूषित अन्नामुळे होतो. निमोनिया हा आजार दूषित हवेमुळे होतो. हत्तीपाय हा रोग मादी डासामुळे होतो. तर असत्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 गटसर्प हा आजार दूषित पाण्यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी मानवी शरीरातील कोणती ग्रंथी टायलिन विकाराची निर्मिती करते? पहिला ऑप्शन यकृत, दुसरं ऑप्शन स्वादुपिंड, तिसरं ऑप्शन लाळ ग्रंथी, चौथं ऑप्शन आहे जठरभित्तिका. तर त्यातील करेक्ट ऑप्शन आहे लाळ ग्रंथी. प्रश्न क्रमांक 33. ऐच्छिक स्नायू मानवी शरीरातील कोणत्या अवयवांमध्ये आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 हात आणि पाय. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 34. दिलेल्या तक्त्यातील अ, ब, क, ड साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर त्यातला ऑप्शन क्रमांक आहे 1 अ उंट, ब पॅटेजियम, क मगर, ड सिंह. प्रश्न क्रमांक 35. खाली दिलेल्या विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. विधान क्रमांक 1 वनस्पती पेशी ही आदिकेंद्रकी आणि प्राणी पेशी ही दृश्य केंद्रकी असते. विधान क्रमांक 2 वनस्पती आणि प्राणी या दोन्ही पेशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेशी अंगके असतात. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे. विधान 1 हे चूक आणि विधान 2 बरोबर.